मागील 17 वर्षापासून मुंबई गोवा नॅशनल हायवेचे काम धीम्या गतीने सुरू आहे। गणेश उत्सवापूर्वी या मार्गाच्या कामाची पाहणी आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे। मुंबई गोवा नॅशनल हायवेचे चौपदीकरणाचे काम पुढील 1 वर्षात 100% पूर्ण होणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे। गणेशोत्सव कोकणवासीय चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने महामार्ग खड्डेमुक्त करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत। महामार्गावर अनेक गावानजीकचे बायपास, सर्व्हिस रोड, अपघाती ठिकाणे, नवीन पूल यांची देखील पाहणी केली। ठिकठिकाणी थांबून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्या जलद गतीने सोडवण्यासाठी आश्वासन देखील दिले। तसेच वडखळ ग्रामस्थांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना निवेदन देऊन आपल्या समस्या मांडल्या। यावेळी आमदार रविशेठ पाटील, जिल्हाधिकारी किसन जावळे, पोलीस अधीक्षक आचल दलाल उपस्थित होते। पूर्णत्वाला गेलेली आहेत। आज साधारण 90-95% हायवेचं काम होत आलेलं आहे। काही ठिकाणी थोडंफार एजन्सीज नीट नव्हत्या, काही ठिकाणी नैसर्गिक ह्याच्यामुळे कामं लांबली, काही ठिकाणी लँड ॲक्विजिशनमुळे कामं लांबली, अशा काही अडचणी आहेत। आज मानगाव, इंदापूर वगैरे इथले जे आहेत तिथं थोडा उशीर लागणार आहे तिथली कामं व्हायला, कारण त्यांचे टेंडर जे आहेत हे जरा उशिरा झाले। त्यामुळे आज इथं नवीन एजन्सी दिल्यात आपण ज्या कामं सुरू केलीत, रेल्वे ओव्हरब्रिज असतील, बायपास असेल, हे सगळं जे आहे ते आता अंतिम याच्यामध्ये आलं आहे। आणि त्याच्या पलीकडे सांगतो, याच्या पलीकडे सुद्धा जी कामं पूर्वीच्या ह्याच्यातनं राहून गेली, मग आता ज्या ठिकाणी आपण उभा आहे इथं त्यांना व्हेकल अंडरपास पाहिजे। मागं आम्ही चिता बरोबर ना गाव चितेच्या इथं आम्ही थांबलो, तिथं त्यांची सर्व्हिस रोडची आणि व्हेकल अंडरपासची मागणी होती। तिथलं ही कामं पुढचा आपण नॅशनल हायवेनं एक उरलेला याचं आपण हे केलेलं आहे। साधारण तो आणखीन एक 200 कोटीचा कार्यक्रम होणार आहे, तो गडकरी साहेबांकडं नॅशनल हायवेवाल्यांनी पाठवून दिला आहे मंजुरीला। याच्यामध्ये परशुराम घाटाचं व्हायाडक्ट सुद्धा आपण हे पण लक्षात घ्या। परशुराम घाटामध्ये ॲक्सिडेंट होतात, ते डोंगरसारखा कोसळतो, तिथं बरेच हे होतं, त्यामुळे मधल्या अधिवेशनात पण हा विषय झाला होता। परशुराम घाटाचं नवीन व्हायाडक्टचा सुद्धा सर्वे करून आपण गडकरी साहेबांकडे पाठवत आहे। केंद्र सरकारच्या विविध पदांसाठी मागील 5 वर्षांमध्ये मुलाखतीला सामोरे गेलेल्या 52,910 उमेदवारांपैकी तब्बल 33,950 म्हणजेच जवळजवळ 64% उमेदवार अपात्र ठरले असल्याची माहिती केंद्रीय कार्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी राज्यसभेत दिली। ही माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मुलाखतींशी संबंधित असून उमेदवारांनी पूर्वीच्या परीक्षांमध्ये यश मिळवूनही अंतिम टप्प्यात अपात्र ठरल्याचे स्पष्ट आहे। सरकारने अशा उमेदवारांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी उमेदवारांची माहिती जाहीर करण्याची योजना लागू केली असून या अंतर्गत उमेदवारांचा तपशील खासगी कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी खुला करण्यात आला आहे। यंदा खरीप हंगामात सिंदखेड तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक घेतले असून सुरुवातीला थोडाफार पाऊस झाल्याने पेरण्या झाल्या होत्या, मात्र यानंतर पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे कापशीच्या वाढीच्या टप्प्यावर झाडे कोमेजण्याच्या स्थितीत आली आहेत। मातीतील ओलावाही संपल्यामुळे पिकांना पाणी देणे अत्यावश्यक झाले आहे, परंतु बहुतेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नसल्यामुळे कपाशी संकटात आली आहे। दुसरीकडे दुबार पेरणीचा पर्याय आता शक्य नाही, कारण वेळ निघून गेली आहे। बी बियाण्यांचा खर्च परत एकदा परवडणं शक्य नाही। या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून काहीही हालचाल दिसत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। अमोल पवार, राहणार चिलाने, तालुका सिंदखेड। आज आमच्याकडे खूप वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे, कारण की हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्याचा कापूस, याची उंची जवळजवळ 3-1 फुटापर्यंत पाहिजे होती, परंतु 2 महिन्यापासून पाऊस नसल्यामुळे याची उंची एकदम लहान आहे आणि काही झाडं तर करपता सुद्धा आहेत। त्यामुळे प्रशासनाने आमच्या या गंभीरतेची आणि या भीषण परिस्थितीची जाणीव करून बांधावर येऊन चौकशी करून आम्हाला भरघोस अशी मदत करावी, अशी मी आपल्या मार्फत विनंती करतो।
गडचिरोली जिल्ह्यातील आरमोडी गडचिरोली महामार्गावर घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी अविशांत पंडा आणि आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी तातडीने अपघातस्थळी भेट दिली असून मृत्युमुखी पडलेल्या युवकांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले आहे। त्यांनी ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या आणि संयम बाळगण्याचे आवाहनही केले आहे। दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांच्या दुःखात शासन तुमच्या सोबत असून योग्य ती मदत आणि कारवाई केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले आहे। तत्पूर्वी त्यांनी MIDC हेलिपॅड येथे जखमींना भेट देऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। 2 जखमींना नागपूर येथे हेलिकॉप्टरने पुढील उपचारांसाठी हलविण्यात आले आहे। उत्तराखंड येथे उत्तर काशी जिल्ह्यात हिरगंगा नदीला आलेला पूर आणि झालेली ढगफुटी यामुळे नांदेड जिल्ह्यातील 11 पर्यटक अडकले असून त्यांच्याशी संपर्क झालाय। हे पर्यटक सदर ठिकाणाहून 150 किलोमीटर पासून दूर आहेत। सर्व सुखरूप असल्याने त्यांना कुठलीही आता अडचण नाही। त्यांचे येण्याचेही प्लॅनिंग झालेले आहे, त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांनी कुठलीही चिंता करू नये अथवा घाबरून जाऊ नये असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे। उत्तराखंडमध्ये उत्तर काशी जिल्ह्यात खीरगंगा नदीला जो फ्लड आलेला आहे आणि लँडस्लाइड झाले, त्याच्यामध्ये अशी न्यूज आली की आपले 11 पर्यटक आहेत आणि सुरुवातीला जो व्हिडिओ व्हायरल झाला इथल्या सचिन पत्तेवार नामक जे आपले गृहस्थ आहेत, तर त्यांच्याशी आमचं बोलणंही झाले आणि असं निदर्शनास आलेलं आहे की ते 150 किलोमीटरवर त्या घटनेपासून दूर आहेत, सर्व सुखरूप आहेत आणि कुठली अडचण नाहीये आणि त्यांचं येण्याचंही प्लॅनिंग झालेलं आहे। त्यामुळं कुठलाही पॅनिक होऊ नये किंवा त्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे। त्यामुळे अशी कुठलीही अडचण नाहीये आणि आम्ही आमचा आपत्ती व्यवस्थापनाचा नंबरही जाहीर केलाय। इतर कुठले नागरिक जर असतील तर त्यांनी त्वरित आमच्याशी संपर्क साधावा। आतापर्यंत आम्ही डेली अपडेट घेतोय, आमचा DDMO सेल आहे त्यांच्याशी रेग्युलर टचमध्ये आहे, कुठली अडचण नाही। थँक्यू। मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण न केल्यामुळे आम्हाला अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहे, अशा मागणीचे निवेदन पेण शहरातील नागरिकांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना दिले असून यावेळी मंत्र्यांना पेणकरांची मोठ्या संख्येने गराडा घातला होता। जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानंतर त्यांच्यावर टीका करताना कैलास गोरंट्याल यांची तुलना खाटीकाशी केली असून भाजप नेत्यांनी त्याच्यापासून सावध राहावे असे आवाहनही केले आहे। अर्जुन खोतकर यांच्या या टीकेनंतर राज्यभरातील खाटीक समाज आक्रमक झाला आहे। खाटीक समाजाकडून ठिकठिकाणी निवेदने देण्यात येत असून अर्जुन खोतकर यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जात आहे। दरम्यान अर्जुन खोतकर यांची टीका आणि खाटीक समाजाची मागणी यावर कैलास गोरंट्याल यांनी प्रतिक्रिया दिली आहे। खोतकर यांच्यात मॅच्युरिटी नाही, खोतकर ब्रेनलेस माणूस असून मी त्यांचा निषेध करतो अशी टीका कैलास गोरंट्याल यांनी खोतकर यांच्यावर केली आहे। मी खाटीक समाजासोबत असून खाटीक समाजाला राज्य सरकारने न्याय द्यावा अशी मागणी ही कैलास गोरंट्याल यांनी केली आहे। मी इलेक्ट्रिक मीडियाच्या बातमीनुसार मला जे माहीत पडलं की खाटीक समाजाबद्दल काही अपशब्द यांनी वापरला आणि त्याच्या विरोधात एट्रॉसिटीचे गुन्हा दाखल करा असं मी बातमी ऐकली आणि त्या क्लिपमध्ये हे मौशेक काय बोलत असताना ते पण दाखवले आणि त्या खाटीक समाजाच्या लोकांचा ज्यात निश्चित केलं तेही दाखवले। आपला जे जालन्याचा लोकप्रतिनिधी आहे त्याचं बोलण्यावर असं वाटतं की हा मॅच्युअर्डच नाही, अपरिपक्व व्यक्ती असं मला दिसतोय आणि म्हणजे ब्रेनलेस माणूस आहे असे वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि मी त्याचा निषेध करतो। मी काय मागणी करणार नाही, पण ज्या खाटीक समाजाने जे आंदोलन उभा केलं त्याच्या विरोधात मी मनापासून त्याचा अभिनंदन करतो आणि त्यांना न्याय भेटला पाहिजे अशा मी शासनाकडे विनंती करतो। हो, संपूर्ण महाराष्ट्रात दिसतोय, मला जे बघितलं मी इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक गावात सुरुवात झालेली आहे आणि मला वाटतं आज पण ते एजिटेशन होणार आहे आणि त्यांची मागणी योग्य आहे, कारण एक लोकप्रतिनिधी असा कोणत्याही समाजाला टार्गेट करून असं बोलायचं नसतं आणि मी तर नेहमी म्हणतो या माणसाला काही कळतच नाही, याला मॅच्युरिटी नावाची चीजच नाही आणि अपरिपक्वताची जी निशाणी त्या माणसामध्ये न्याय तर द्यायला लागेल ना।
आणि त्या समाजाचा जेव्हा अपमान होतो तेव्हा त्या समाजाला न्याय देण्याचं काम पोलिसांचे गव्हर्नमेंटची आहे. आणि तो सत्तारूढी आमदार आहे म्हणून त्याच्यावर गुन्हे दाखल फक्त पोलीस स्टेशन ऍप्लिकेशन घेतात पण गुन्हे दाखल करत नाही. हे बघा, मला कैलाश गोरंट्याल म्हणून त्याने माझा काही बोलला असता तर मी ऍक्सेप्ट केलं, पण एखादा समाजाचा उल्लेख करणे हे बरोबर. आम्ही पण त्याच्यावर टीका करतो, डायरेक्ट त्याच्या नावाने टीका करतो मी. मग असं मी कोणाचं समाजाचं नाव घेत नाही. तो डायरेक्ट असं समाजाचं घेणे बरोबर नाही, योग्य नाही. अपरिपक्व म्हणजे जे माणूस 34-35 वर्षापासून राजकारणात आहे म्हणजे तो अपरिपक्वता, मॅच्युरिटी नावाची नाही हे दिसत आहे सध्या. त्याचं जे वक्तव्य होत आहे सध्या आजकाल 2-4-5 दिवसापासून, म्हणजे त्याला काही मॅनर्स, मॅच्युरिटी त्याला आहेच नाही. आता हे का होतं त्याचा प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही, पण महाराष्ट्राला तर माहीत पडलं ना हा माणूस केवढा हुशार आहे, त्याला केवढं कळतं, त्याचं डोकं काय आहे हे लोकांना कळू लागलं ना. म्हणजे प्रसार माध्यमातून देतो वक्तव्य करतोय तर महाराष्ट्राला कळलं ना हे काय म्हणून, लोकांना माहीत पडलं. हे फक्त ह्याच्या वरचा मधला खाली आहे लोकांना दिसतंय. अंमलबजावणी संचालनालयाने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील तब्बल 23,000 कोटी रुपये वसूल केले असून ते आर्थिक फसवणूक झालेल्या पीडितांमध्ये वाटप केल्याची माहिती केंद्र सरकारचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली. 2 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या वादग्रस्त निकालाविरोधात दाखल झालेल्या पुनर्विचार याचिकेवर सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्यावर विशेष न्यायालयात समक्ष ही सुनावणी सुरू होती. यावेळी ईडीने 23,000 कोटी रुपये पीडितांना दिल्याचे मेहतांनी स्पष्ट केले. सोलापुरात गोवंश हत्याबंदी कायद्यातील जाचक अटी रद्द कराव्यात या मागणीसाठी पशुपालक, शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृती समितीकडून मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चामध्ये भारतीय राष्ट्रध्वज, तिरंगा, निळा, भगवा आणि पिवळे झेंडे फडकविण्यात आले आहेत. या मोर्चामध्ये जिल्ह्याभरातून 10 ते 15,000 लोकांनी सहभाग घेतला तर सोलापूर पोलिसांच्या कडक बंदोबस्त हा भव्य मोर्चा निघाला होता. भीमाशंकर कुलकर्णी एकानं आम्ही 31,000ला एक बैल घेतला होता. घेतल्यावर काय ना आता सध्या काय मूळ सोडून खाली पडल्यावर मग त्याला बैलाला काय करायचं आता विकून का नाही तुम्हाला, पण विकल्यावर त्यानं 1,000ला द्या, 2,000ला द्या असं म्हणते ती. मग त्याचा दिल्याशिवाय भागच नाही. म्हणून तर आम्ही काय ना आता जगायचं कसं 30,000 नुकसान झालेलं झालं का नाही, कोण देणार, कोण आत्महत्या करायची वेळ आली की असं झालं. 30,000 नुकसान शेतकऱ्याला भरणं शक्य आहे का कुठं देते. नाव प्रकाश चव्हाण. शेतकऱ्याचा असा प्रश्न गंभीर झालाय, कारण का माहित आहे का, काळाच्या मानानं, लोकसंख्येच्या मानानं त्या सरकारनं किंवा आपण लोकसंख्येच्या मानानं जर्सी गाय आपण उपलब्ध केली. पण जर्सी गाय 40 लाख, 50 लाख, 1 कोटी दूध आपल्या गरज आहे महाराष्ट्राला. त्याची जी काय कोंड आहे ती, काय आहे जनावर आहे ती, बाकड जनावर आहे ती शेतकऱ्याला करायची काय, त्या शेतकऱ्याने जनावर करायची काय. बाकड जनावर शेतकरी सांभाळायची ताकद नाही, कारण का दुभते जनावर सांभाळायला शेतकऱ्याकडे चारा नाही, बाकड जनावर सांभाळण्यासाठी शेतकऱ्याकडे चारा नाही. त्यामुळं ही गोशाळा, पोलीस प्रशासन त्यांनी जे काही शेतकऱ्यावर जे अन्याय लावला आहे ते अन्याय दूर करावं हीच विनंती करून माझं 2 शब्द संपवतो. गोमाता आहे का, ती आमची आई आहे. गोमाताला बंदी राहू द्या. जर्सी मसर याला आपलं शासनानं परवानगी देऊन चालू करावं. गोमाता गोमातेला बंदी राहू द्या. गोमाता भारताची हिंदू आई आहे, हिंदू माता आहे, तिला बंदी राहू द्या. पण जर्सी, कोंड, जर्सी, बाकड, मसर जी काय बाकड जनावर आहे ती शेतकऱ्याला पाळणं शक्य नाही. हे जनावर प्रशासनानं दखल देऊन चालू करावं. शेतकऱ्यांचा पाठिंबा आहे का मोर्चाला? शेतकऱ्याचा 100% पाठिंबा आहे. पंढरपुरातील लाडक्या बहिणींनी एक अनोखे आंदोलन सुरू केले असून देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या
कॉरिडॉरला विरोध करण्यासाठी नो कॉरिडॉर लिहिलेल्या राख्या फडणवीस यांना पोस्टाने पाठवल्या, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना रक्ताचा टिळा लावत ओवाळणी देखील केली। कॉरिडॉरची बोळवणी हीच लाडक्या बहिणींची ओवाळणी अशा घोषणा देत महिलांनी आंदोलन केले। पंढरपुरात 48,000 चौरस मीटरचे कॉरिडॉरसाठी भूसंपादन होणार आहे, यालाच आता महिलांमधून मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसून येतोय। लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस सर्व लाडक्या बहिणींनी रक्ताचं पाणी करून आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली। विधानसभेच्या वेळेस आमच्या सगळ्या कॉरिडॉर बाधित बहिणींनी देव पाण्यात ठेवले, कारण देवाभाऊंना मुख्यमंत्री करायचं होतं। आणि आज देवाभाऊ या लाडक्या बहिणींच्या घरावरती कॉरिडॉरचं संकट आणू इच्छितात। माझी देवाभाऊंना एवढीच विनंती आहे, आमच्या या महिलांनी तुम्हाला पवित्र हाताने मतदान केलेलं आहे। आमच्याकडे कुठलीही गोष्ट अशी नाहीये, आम्ही फक्त कमळ पाहिलं। आमची एकच इच्छा आहे की देवाभाऊंनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे। फक्त महिलांची एक आम्हाला भेट हवी आहे। सर्व महिला आम्ही तुम्हाला भेटू इच्छितात। मधले आजले पाठवलं आहे आणि कशानं ओवाळणी केलेली आणि काय मागणी आहे ओवाळणीची? आज आम्ही रक्ताचा टिळा लावून माननीय नरेंद्रजी मोदी, देवेंद्रजी फडणवीस, एकनाथरावजी शिंदे आणि अजितदादा पवार यांना रक्ताचा टिळा लावून ओवाळणी केलेली आहे। एकच मागणी आहे की कॉरिडॉर रद्द झाला पाहिजे, ज्याची आवश्यकता नाही। आणि विकासाला आमचा विरोध नाहीये, तुम्ही पंढरपूरच्या पंचक्रोशीमध्ये पाहिजे तेवढा विकास करा। आज महिलांची त्या घराशी अटॅचमेंट, श्रद्धा, परंपरा, रूढी यांचा सर्वनाश करू नका अशी आमची लाडक्या बहिणींच्याकडनं प्रचंड प्रमाणात मागणी आहे। राखी पाठवली, दाखवू शकाल का? हो, राखी ही नो कॉरिडॉर नो डीपीची राखी आपण तयार केलेली आहे आणि आपण ही नरेंद्र मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांना आपण पाठवतोय। आणि मला निश्चित खात्री आहे की देवेंद्र फडणवीस हे अतिशय कुटुंबवत्सल आहेत आणि सर्व लाडक्या बहिणींचे भाऊ आहेत। आम्हाला निश्चितपणे ते न्याय देतील आणि हा कॉरिडॉर रद्द करतील। देवेंद्र फडणवीस एका मुलाखतीत सांगितलंय, माझ्या घरात